नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुंदरतेपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य, पाणदिवेत कराटे बेल्ट परीक्षेत मुलींची उल्लेखनीय कामगिरी। आजच्या आधुनिक युगात मुलींना फॅशन, ब्युटी, डिझायनिंग सोबत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक मानले जाते। नाशिकमधील मालेगाव डोंगराळे गावातील लहान मुलीवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलींना सक्षम बनवण्याची गरज अधिक प्रकर्षाने समोर येत आहे। याच अनुषंगाने पाणदिवे पुंडलिक रामा पाटील शाळेत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी गोशियंज रियू कराटे असोसिएशनतर्फे कराटे बेल्ट परीक्षा पार पडली। या परीक्षेत उरण तालुक्यातील 5 ते 17 वर्ष वयोगटातील 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांना काता, कुमिते, टेक्निक्स आदी स्वसंरक्षण कलांचे प्रशिक्षण देण्यात आले होते। क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान करण्यात आले। येलो बेल्ट प्राप्त करणाऱ्यांमध्ये स्वरा म्हात्रे, विश्रुत गावण, तौफिक अली, पर्जन्य म्हात्रे आणि प्रार्थना ठाकूर यांचा समावेश आहे। साक्षी पाटील आणि निशा पाटील यांनी ऑरेंज बेल्ट मिळवला। आद्या ठाकूर व सृजा गावण यांनी ग्रीन बेल्ट, तर वेदा नवनीत पाटील हिला पर्पल बेल्ट देण्यात आला। रुद्रमोहन ठाकूर याला ब्राऊन 4 बेल्ट प्रदान करण्यात आला। परीक्षेसाठी असोसिएशनचे इंडिया अध्यक्ष सियान राजू कोळी तसेच सेन्साई गोपाळ म्हात्रे, शंपाय भूषण म्हात्रे आणि शंपाय राकेश म्हात्रे उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमधील संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। मुली आणि मुले कराटेमार्फत आत्मविश्वास, शिस्त आणि स्वसंरक्षण या गुणांचे बळकटीकरण करत असल्याने समाजात सुरक्षिततेकडे महत्त्वाचे पाऊल टाकले जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मुलांसोबतच मुलीही आता या क्षेत्रात पदार्पण करत आहेत। सुरुवातीलाच या स्पर्धेत मुलींचाही तितकाच प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मुलींचेही तितकेच कौतुक करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण, रायगड।